जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. द्वैत कल्पना निरसन हा 7व्या दशकातील 5वा समास आज आपण सुरू करणार आहे. द्वैत कल्पना या खरं म्हणजे एकाच गोष्टीतून येतात, आपल्या देहबुद्धीतून. काही ठिकाणी देहबुद्धीलाच कल्पना असंही म्हटलं जातं. साधक या अवस्थेमध्ये आहे, शिष्य या अवस्थेमध्ये आहे आणि या अवस्थेचं निरसन होणं गरजेचं आहे. दासबोध हा गुरुशिष्यांचा संवाद असल्यामुळं जो विषय सुरू आहे त्या विषयाला धरूनच पुढे पुढे दासबोध गेलेला आहे. विमल ब्रह्म म्हणजे शुद्ध असलेलं परब्रह्म, अर्थात परब्रह्म शुद्धच आहे, त्याला पुन्हा शुद्ध म्हणण्याची गरज काय? परब्रह्माला पुन्हा विमल म्हणण्याची गरज काय? किंवा ब्रह्माला? तर तिथे कुणीतरी ब्रह्माला जाणणाराही येतो साधनेमध्ये, म्हणून विमल ब्रह्माचं निरूपण आवश्यक होतं. हे ब्रह्म जाणणं तुर्येमध्ये घडतं, म्हणून तुर्या अवस्थेचं वर्णन विमल ब्रह्माच्या शेवटी आलं. या तुर्येपर्यंत कल्पना आहे, द्वैत आहे, आणि हे द्वैत गेलं पाहिजे म्हणून द्वैत कल्पना निरसन असा हा समास आता सुरू होतोय. परमार्थामध्ये जर आपल्याला साधना करायची आहे तर काही मूलभूत गोष्टी आपल्याजवळ असाव्या लागतात. आपल्याजवळ पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकता पाहिजे, खरी तळमळ पाहिजे, आपल्याजवळ भाव पाहिजे. या गोष्टी नसतील तर आपण या मार्गावरून जाऊ शकणार नाही. व्यवहाराचाही जर विचार केला तरी या गोष्टी आपल्याला लागतातच. प्रामाणिकता नसेल, आपल्यामध्ये खरेपणा नसेल तर आपण व्यवहार तरी काय करणार? खोटं बोलून 4 लोकांना फसवता येईल, पण पूर्ण आयुष्य जसं जगता येत नाही तसं परमार्थामध्ये पण शिष्यानं सद्गुरूंच्या जवळ प्रामाणिक असावं लागतं. या समासाची सुरुवात शिष्याच्या एका वक्तव्यानं झालेली आहे. केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान, असं श्रोता किंवा शिष्य म्हणतोय. ज्या परब्रह्माचं तुम्ही वर्णन करताय ते अनुभवाला आलं असं श्रोता म्हणतोय, आणि पुढं म्हणतोय की मायेचंही अनुसंधान आहे, म्हणजे मायेचाही अनुभव येतोय. आता खरं म्हणजे ज्या परब्रह्माबद्दल समर्थांनी विवरण केलं ते केवळ शाब्दिक समजलेलं आहे, अनुभव आलेला आहे असं श्रोता म्हणतोय, म्हणजेच खरं पाहता तो कल्पनेमध्ये आहे, द्वैतामध्ये आहे. पण ही सुद्धा एक प्रामाणिकता आहे. या प्रामाणिकतेनं जर श्रोत्यानं प्रश्न विचारलाच नाही तर पुढचा दासबोध संभवतच नाही. म्हणून प्रामाणिकता महत्त्वाची आहे. तळमळीनं सद्गुरू सांगतील, पण सद्गुरूंना परिप्रश्न केले गेले तर. भगवद्गीता आपल्याला सांगते, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. जर परिप्रश्न केले तर सद्गुरू तळमळीनं सांगतील, म्हणजे परिप्रश्न करण्यासाठी तिथे प्रामाणिकता पाहिजे की हो, केवळ ब्रह्माचा अनुभव येत आहे. आता अशी कबुली दिल्यानंतर समर्थ मायेबद्दल अनुभव कसा येतो आणि कशी ती तुर्या अवस्था आहे याविषयी सांगायला लागले. श्रोता खरं म्हणजे चुकीचा नाही, आपल्याला सवयच अनुभवामध्ये जगण्याची आहे. अनुभव नसेल तर जणू आपलं जीवनच नाही असं आपल्याला वाटेल. पहा, आपण डॉक्टरांच्याकडे जातो, बरं वाटत नाही म्हणतो. बरं वाटत नाही हा अनुभव आपल्याला येतो ना. समजा आपल्याला तो अनुभवच आला नाही तर आजारानं आपण मरून जाऊ. आपल्याला समजा समजलंच नाही की स्पर्श कशाचा होतोय, किंवा आपल्या डोळ्याला जे दिसतंय त्याचं ज्ञान झालंच नाही तर आपल्याला जगता येणार नाही. म्हणजे अनुभव ही व्यवहारासाठी, प्रपंचासाठी, जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. पण परब्रह्म ही गोष्ट काही जगण्याची गोष्ट नाही, ती आहेच आहे अशी स्थिती आहे. पूर्णपणे द्वैताच्या पलीकडची
वाचेच्या पलीकडची स्थिती, पूर्णपणे नामरूपातीत असलेली स्थिती. आता या वर्णनामध्ये व्यवहार बसत नाही आणि म्हणूनच अनुभवानं परब्रह्माला जाणता येत नाही. पण आपल्याला सवय अनुभवाची, त्यामुळं असं वाटतं की परब्रह्माचा अनुभव आला, पण ते वाटणंच मायेमुळं घडलेलं असतं. श्रोता म्हणतोय आणि मायेचेही लागले अनुसंधान. म्हणजे श्रोत्यानं प्रश्न विचारताना ब्रह्म कळलेला आहे आणि मायेचा अनुभव आहे या दोन वेगवेगळ्या करून गोष्टी सांगितल्या आहेत. पण वस्तुतः ती एकच गोष्ट आहे. मायेमुळंच असं वाटतंय की ब्रह्माचा अनुभव आला आणि मायेचं तर अनुसंधान आहेच आहे. म्हणजे साधक मायेतच पूर्णपणे आहे आणि मायेतच प्रश्न विचारतोय. ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि मायाही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत निरसे कवणे परी हो. श्रोत्याची भाषा पहा, प्रश्न विचारण्यातला खरेपणा पहा आणि त्यातलं प्रेमही पहा. अतिशय प्रेमानं हा प्रश्न केलेला आहे की ब्रह्म अंतरामध्ये प्रकाशत आहे पण मायेचाही अनुभव येतोय, तर आता द्वैतातून सुटायचं कसं? आता इथे एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की द्वैत ही पण एक अवस्था आहे, जशी अद्वैत अवस्था आहे. असं नाही की अमुक काळानंतर द्वैत पांघरून घेतलं, मग काही काळानंतर अद्वैतात राहिलो, मग अमुक काळानंतर पुन्हा द्वैत अंगावरती घेतलं. असं पहा, समजा आपण स्त्री आहे किंवा आपण पुरुष आहे, पण आपण जे कुणी आहे ते होऊनच आपण कामावरती जातो, खेळायला जातो, अभ्यासाला बसतो, नोकरी करतो, व्यवहार करतो. असं होतं का की दुपारी खेळत असताना आपण स्त्री होतो, रात्री जेवत असताना पुरुष, रात्री झोपताना पुन्हा स्त्री झालो, सकाळी पुरुष म्हणून उठलो? असं होत नाही. म्हणजे द्वैत ही जर अवस्था असेल तर द्वैतच दाटून आहे आणि त्या अवस्थेतूनच साधक किंवा तो श्रोता अनुभव घेत आहे. मग ज्यावेळी तो म्हणतो की ब्रह्म अंतरी प्रकाशे, याचा अर्थ उघड आहे की त्यानं काही मर्यादेपर्यंत साधना केलेली आहे. मन शांत होणं त्यानं अनुभवलेलं आहे, पण मनाचं मरण अनुभवलेलं नाही. पहा, एखादी गोष्ट शांत होणं वेगळं आणि ती गोष्टच नाहीशी होणं वेगळं. सरोवराचं पाणी जर शुद्ध असेल आणि स्तब्ध असेल तर बाजूच्या डोंगराचं प्रतिबिंब त्यामध्ये इतकं स्पष्ट उमटतं की जणू डोंगर खालीच आहे, वरती नाहीच. पण जरा जरी सूक्ष्म तरंग त्या पाण्यामध्ये आला तर आपल्याला लक्षात येतं की हे तर पाणी आहे. म्हणजे प्रतिबिंब हे प्रतिबिंबच असतं आणि प्रत्यक्ष वस्तू ही प्रत्यक्ष वस्तूच असते. तसं परब्रह्माचं प्रतिबिंब शुद्ध झालेल्या मनावरती जेव्हा पडतं तेव्हा ब्रह्म अंतरी प्रकाशे असा अनुभव साधकाला येतो. हा अनुभव ब्रह्माचा असत नाही बरं का, मनाचाच असतो. पण फरक इतकाच की मन आता गढूळ असत नाही, शुद्ध असतं, स्वच्छ असतं. त्या स्वच्छ मनावरती ते ब्रह्म प्रकाशित झालेलं असतं. मुळात त्या मनाचं अस्तित्वच परब्रह्मामुळं आहे. पण मन हे मन आणि परब्रह्म ते परब्रह्म. मन हे परब्रह्मामध्ये येईल पण मनामध्ये परब्रह्म नाही. मन हा केवळ भासच राहतो. असं पहा, जितक्या जितक्या शुद्धतेकडं आपण सरकत जातो तितकं तितकं जे मागं पडलं ते अशुद्ध राहत नाही का? म्हणजे शुद्ध पाण्याचे सुद्धा स्तर असतात पहा. आफ्रिकेमध्ये काही देश असे आहेत जिथं पिण्यासाठी शुद्ध पाणीही मिळत नाही. आफ्रिकाच कशाला, भारतातही अशी काही खेडी आहेत जिथं शुद्ध पाणी बघायलाही मिळत नाही. गढूळ पाणीच पिऊन माणसं जगत आहेत. ते जर पाणी आपल्या घरी आणून ठेवलं आणि प्या म्हटलं तर आपण पिणार नाही. आपण म्हणू की आमच्या तांब्यात आहे ते शुद्ध पाणी आहे. पण आपल्या तांब्यातल्या पाण्यापेक्षाही शुद्ध पाणी अस्तित्वात आहेच की. एखाद्या प्रयोगशाळेत पाण्यावरती प्रक्रिया करून त्यातलं शुद्धतम स्वरूप काढता येईलच की. म्हणजे जर प्रयोगशाळेतलं अतिशुद्ध पाणी पाहिलं तर त्या मानानं आपल्या घरातलं पाणी अशुद्ध आहे आणि आपल्या घरातलं पाणी पाहिलं तर त्या मानानं त्या खेड्यात मिळणारं गढूळ पाणी अशुद्ध आहे. अशी शुद्धतेची व्याख्या बदलत जाते. पण खेड्यात मिळणाऱ्या गढूळ पाण्यामध्ये
शुद्ध पाणी सामावलेलं आहे. आपल्या घरात मिळणाऱ्या शुद्ध पाण्यामध्ये सुद्धा अतिशुद्ध पाणी आहेच लपलेलं. आणि प्रयोगशाळेत तर पाण्यावर प्रक्रिया करून अतिशुद्ध पाणी आपल्या हातात आलेलं आहे. म्हणजे पाण्याची शुद्धता खरं पाहता सर्व प्रकारच्या पाण्यात आहे. पण प्रत्येक पायरीवरती वेगवेगळा गढूळपणाही त्या पाण्यात आहे. म्हणून आपण म्हणतो की ते गढूळ पाणी शुद्ध पाणी नाही. आपल्या घरातलं पाणी शुद्ध. शुद्धता आत आहे, पण त्या पाण्यामध्ये लपलेली आहे. तसं परब्रह्माची व्याप्ती चराचरामध्ये व्यापून आहे. जी अशुद्धता आहे ती बाजूला झाली तरच शुद्धता तिथं प्रगट होईल. ब्रह्म अंतरी प्रकाशे असं जेव्हा होतं तेव्हा मन शुद्ध तम झालेलं असतं, तरंगरहित झालेलं असतं. त्यामुळं त्याच्यावरती ब्रह्माचा प्रकाश पडतो. पण तो प्रकाश म्हणजे खरं ब्रह्म नव्हे. कारण परब्रह्म हे मनाशिवाय सुद्धा आहेच की. पण मन परब्रह्माशिवाय राहू शकत नाही. मग अवलंबित्व कशावरती कुणाचं आहे? परब्रह्मावरती मनाचं अवलंबित्व आहे. म्हणजे मन हे मिथ्या ठरतं. म्हणूनच इथं साधकाची किंवा श्रोत्याची अडचण झाली आहे. ब्रह्मांतरी प्रकाश हा अनुभव येतो आणि मायाही प्रत्यक्ष दिसे असंही होतं. पहा, आपण परब्रह्माचं व्यवस्थित वर्णन पाहिलेलं आहे. परब्रह्मापाशी माया नाही. त्यामुळं ब्रह्मांतरी प्रकाशे हा जर परब्रह्माचा अनुभव असता तर माया प्रत्यक्ष दिसे असं व्हायला नाही पाहिजे. पण साधकाचं, श्रोत्याचं तसं होतंय. हेच हे सिद्ध करतं की ब्रह्मांतरी प्रकाशे हा परब्रह्मस्थितीचा अनुभव नाही. हा मनाचाच अनुभव आहे. फक्त मन निस्तरंग असल्यामुळं तिथे तो प्रकाश पडलेला आहे, प्रतिबिंब पडलेला आहे. मन कुठेही मेलेलं नाही, आहे तसंच आहे. त्यामुळंच मनामध्ये मायेचा सुद्धा अनुभव प्रगट होतोय. हेच द्वैत आहे जे जाण्याबद्दल श्रोता विनवणी करतोय. आता हे द्वैत निरसे कवणे परी हो. एक द्वैत व्यवहारातला आहे, एक द्वैत साधनेमधला आहे आणि साधनेमध्ये अंतरंगात गेल्यानंतरही एक द्वैत आहे. ते हे द्वैत. एक अनुभव असा येतो की जणू आपण ब्रह्मच आहोत. आणि हा अनुभव आपल्याला अशी जाणीव करून देतो की ब्रह्माचा अनुभव आला. हे ब्रह्म अंतरी प्रकाशित होणं आहे. आता प्रकाशित होतंय म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर सगळीकडे प्रकाश पडतो अशा तऱ्हेनं हे पाहायचं नाही. साधक या जाणीवेमध्ये गेला की आपण ब्रह्म आहोत. म्हणून तुर्येचं वर्णन करताना समर्थ म्हणाले होते, जाणे ब्रह्म जाणे माया. अर्थात ही ओवी पुढे आलेलीच आहे. ही जेव्हा विनवणी श्रोत्याची ऐकली समर्थांनी की आता हे द्वैत निरसे कवणे परी हो, तेव्हा समर्थ किंवा सद्गुरू बोलायला लागले, तरी आता सावधान एकाग्र करून या मन माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. सत्य ब्रह्माचा संकल्प मिथ्या मायेचा विकल्प ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी. जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी. थोडक्यात सद्गुरू किंवा समर्थ श्रोत्याला सांगतायत की अरे तू तुर्या अवस्थेमध्ये आहेस म्हणून या द्वैताला अनुभवत आहेस. तू काहीतरी संकल्प करून साधनेला बसलास ना. पहा, आपण कर्माच्या आधी संकल्प करतो. भाजी घरी आणायची आहे म्हणून भाजी खरेदी करत असतो ना. का भाजी खरेदी करून फेकून द्यायची रस्त्यावर म्हणून खरेदी करतो. म्हणजे संकल्प लपलेला आहे की घरात भाजी संपली आहे, आता घरी भाजी घेऊन यायची आहे. हा तो संकल्प. बोलून दाखवत नाही आपण, पण हा संकल्प भाजी खरेदीच्या कर्माच्या मागे आहे. तसंच साधनेच्या मागे सुद्धा ब्रह्मप्राप्तीचा संकल्प आहे. आपण तेच आहोत हाही संकल्प धरलेला आहे, वृत्ती धारण केलेली आहे. आता तो जो संकल्प धारण झालेला आहे तो कोणाकडून झाला? अर्थातच मनाकडून झाला. माया अनुभवाला येते म्हणजे मायेचाही संकल्प घडतो, तोही मनाकडूनच घडतो. समर्थ म्हणून म्हणतायत की ब्रह्म आणि माया याला नीट जाणून घे. हे दोन्हीही मनानच संकल्पित होते. ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी. कारण मन
हे आहेच असं दुधारी असल्यासारखं. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो. बंधनासाठी आणि मोक्षासाठी दोन्हीसाठी मनच कारण आहे. मनच आपल्याला विषयांमध्ये ढकलेल आणि मनच आपल्याला सांगेल की चला गोंदवल्याला जाऊ, चला आज सद्गुरूंची पूजा करू. मानसपूजा शब्दच पहा, मनाचाच वापर केलेला आहे. पण मानसपूजेत मनाला मारण्यासाठी मनाचा वापर केला जातो. पण विषय सेवनामध्ये मनाचं स्वैरत्व राहतं, वाढतं आणि फोफावतं. हा फरक आहे. म्हणजे मनाचा कसा वापर करेल साधक, तसा त्याचा प्रवास घडेल. समर्थ सांगतायत, सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प हे दोन्हीही मनानं केलेलं आहे. मायेचा विकल्प मिथ्याच असणार हे तर आता समजून देण्याची गरजही नाही. इतक्या विस्तृतपणे आपण मायेचा विषय पाहिलाय की काहीच टिकत नाही. अनुभव येतो, येत नाही असं नाही, पण टिकत असता तर ते मिथ्या नसतं. टिकत नाही म्हणून माया मिथ्या आहे. आणि ब्रह्म सत्य आहे, पण त्याचा संकल्प केला तर तो मनाकडून होणार आहे. आता कोणी म्हणेल की मग संकल्पच करायला नको, मनच नको आहे ना आपल्याला. संकल्प विकल्पात्मकम मनः अशी मनाची व्याख्या आहे. मग संकल्पच टाकला तर विकल्पही गेलाच. पण असं साधकाला करता येत नाही. कारण साधक देहबुद्धीमध्ये आहे, मायेतच आहे. मायेमध्येच तो सद्गुरूंना शरण जातो, मायेमध्येच सद्गुरूंचा उपदेश ग्रहण करतो. त्यामुळं त्याला वृत्ती धारण करावी लागते. पायात काटा घुसलेला आहे, आपण जर म्हटलं की आता पायात काही घुसवून घेणारच नाही, तर तो काटा काढता कसा येणार? काटा काढण्यासाठी आणखी काहीतरी घुसवावं लागेल, तरच तो काटा काढता येईल. तसं सत्य ब्रह्माचा संकल्प करावाच लागतो. मग साधकाला इथं सावध राहावं लागतं की हे करणार, मात्र हे करणार नाही. आणि हे मनुष्य करू शकतो. इथेच विवेक विचार त्याला मदत करतो. म्हणजे सत्यब्रह्माचा संकल्प करणार, पण मिथ्या मायेचा विकल्प मात्र ठेवणार नाही, हे आपण ठरवू शकतो. पहा, मनानं आपण घेऊ शकतो की पहाटे उठायचं, पण मन जेव्हा सांगतं की उठायला नको, तेव्हा आपण मनाला सांगू शकतो की उठायचं तर ठरवलं होतं. म्हणजे मनाचं काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. पण आपण असं न करता मनाच्या अधीन होऊन जगत असल्यामुळं साधनेमध्ये येऊ शकत नाही. मग मन ज्या वाटेला नेतं त्याच वाटेला आपण जातो. नोकराच्या अधीन मालकानं व्हावं तसं आपलं झालेलं आहे. प्रत्यक्षतः मनापेक्षा आपण श्रेष्ठ. त्यामुळं आपण हे ठरवू शकतो की हा संकल्प ठेवूया, पण हा मायेचा विकल्प आणायचा नाही. त्यामुळं दोन्हीही गोष्टी मनानं जरी होत असल्या तरी आपल्याला निवड करून आपल्याला योग्य तो संकल्प जवळ बाळगता येतो. श्री महाराज जे आपल्याला सांगतात की मी रामाचा आहे असं म्हणावं, हे काय आहे? हा सत्य ब्रह्माचा एक प्रकारे संकल्पच आहे. मग हा भाव धारण कुणी केला? मनानंच तर केला ना. म्हणूनच समर्थ मनाचा स्वभाव सांगतायत की मनामुळं तुम्ही मी रामाचा असं म्हणू शकता आणि मनानंच आता मी विषयाचा असंही म्हणू शकता. हे म्हणणं शाब्दिक असत नाही बरं का. आपल्या कृतीतून आणि आपल्या उर्मींमधून हे दिसून येतं. आठवून पहा, जर एखादा विषयभोग नामाच्या विस्मरणामध्ये आपण कधी सेवन केला असेल, काही मिनिटांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी, तर तो विषय भोगत असतानाची आपली स्थिती आठवून पहा. त्यावेळी आपण मनानं विचार थोडीच करत होतो की मी या विषयाचा आहे, पण आपल्याला सद्गुरूंचं, नामाचं, अनुसंधानाचं, आपल्या स्वरूपाचं विस्मरण होतं. ते विस्मरण होतं म्हणून आपण विषयामध्ये रंगून गेलो होतो. याचाच अर्थ मिथ्या मायेच्या विकल्पामध्ये आपण होतो. आणि आता असा एक क्षण आठवून पहा जेव्हा आपण साधनेमध्ये रंगून गेलो आहे. आपल्या डोळ्यांमधून अश्रुधारा येत आहेत. नामाच्या आनंदानं, श्री महाराजांच्या किंवा सद्गुरूंच्या आठवणीनं, किंवा शांतपणे त्यांची मानसपूजा सुरू आहे आणि आपण त्या शांततेत रमवून गेलो आहे. मग अशा वेळी आपण सत्य ब्रह्माचा संकल्प केलाय बरं का, असं मनानं थोडीच म्हणतोय, पण आपण सत्य ब्रह्माच्या संकल्पाच्या दिशेनंच आहे.
म्हणजे आपण ज्या अवस्थेमध्ये असतो त्या अवस्थेवरून ठरतं की कुठल्या प्रकारचा संकल्प मनानं केलेला आहे, कशा पद्धतीची स्थिती आतमध्ये आहे. समर्थ आपल्याला सावध करतायत की इथे आपण मनाचा वापर केलेला आहे. असं समजू नये की मनच मेलेलं आहे. मन मेलेलं असेल तर तिथे अनुभव घेणाराच कुणी नाही. त्यामुळे तो ब्रह्मांतरी प्रकाश आहे असं म्हणू शकत नाही, किंवा केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले असं तो म्हणू शकत नाही. म्हणजे साधकानं सावध राहून अनुभव आहे हे तपासलं पाहिजे, आणि आहे तर मनही आहे हे जाणलं पाहिजे. कबूल आहे की सत्य ब्रह्माचा संकल्प साधनेला उपकारक ठरेल, पण तो संकल्प करणारं मन जर तिथे असेल तर ते द्वैतच निर्माण करेल. म्हणून समर्थ जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी ही ओवी लगेच सांगतात. तिथे आपलं मन आहे. आपण त्याचा वापर केला साधनेसाठी, पण ते मेलेलं नसल्यामुळं त्याची जाणीव तिथं राहते. त्यामुळे ते मनच सांगतं की ब्रह्माला आपण जाणलं. मग ते मनच सांगतं की मायेचा अनुभव येतोय. म्हणजे थोडक्यात हे मनच आहे जे ब्रह्मालाही जाणतं आणि मायेलाही जाणतं. याला समर्थ म्हणतात सर्व साक्षित्व असणं. याचा अर्थ असा की सर्व काही आपल्याला साक्षित्वानं अनुभवाला येतंय, पण साक्षी आहे ना, त्याचं काय करणार. म्हणून समर्थ लगेच पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, ऐक तुर्येचे लक्षण जेथे सर्व जाणपण. ही अशी तुर्य अवस्था आहे की जी सर्व जाणते, ब्रह्म आणि माया. सर्वची नाही कवण जाणे लगा, पण सर्वच जर नसेल तर ती कोणाला जाणणार. समर्थ अत्यंत खोल उपदेश करतायत. सर्व ही गोष्टसुद्धा सापेक्षतेनं आहे पहा. मला सर्व काही माहीत आहे असं मनुष्य मीच्या सापेक्षच म्हणेल, पण ब्रह्माच्या ठिकाणी सर्व ही गोष्ट नाही आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण ब्रह्माच्या ठिकाणी साक्षीच नाही आहे, तर तिथे मी सर्व असं म्हणणारा कोण आहे? कुणीच नाही. म्हणून सर्व ही गोष्ट परब्रह्मामध्ये नसल्यामुळं त्या परब्रह्माला तुर्या जाणू शकत नाही. आता सर्व हा शब्द ब्रह्माच्या अर्थानंही वापरला जातो बरं का. सर्वम खलु इदं ब्रह्म असं म्हटलेलं आहे. त्यामुळं सर्व हा शब्द परब्रह्मासाठीच म्हणून कधी कधी वापरला जातो, पण इथे तसा तो वापरलेला नाही. समर्थ जे इथे म्हणतात की सर्वची नाही, ते अशासाठी म्हणतात कारण सर्व ही गोष्ट सापेक्षतेनं उभी राहते, आणि जर सापेक्षताच नसेल तर सर्व ही गोष्ट खोटी ठरते. आणि तुर्याचं तर लक्षण सर्व साक्षिणी असं आहे, म्हणजे सर्व गोष्टींची साक्षी असलेली तुर्या. मग साक्षीत जर राहिला नाही तर तुर्या कशी राहील. म्हणून साक्षी असलेल्या तुर्या स्थितीमध्ये परब्रह्माचा अनुभव नाही. आता या गोष्टीकडे आणखी सखोलतेनं आपण पाहूया, कारण संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची पोटी, अशा पद्धतीनं समर्थांनी विषय पुढे नेलेला आहे. उजळणीमध्ये आपण यथावकाश तिकडं वळू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.